नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दलची एक नवीनच गोष्ट समोर येत आहे. मित्रांनो, अशा बऱ्याचशा महिला आहेत अजून ज्यांना तिसऱ्या टप्प्याचे एकही रुपये मिळालेले नाही. म्हणजे तुम्हाला जर अजूनही तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळालेले नसतील तर कमेंटमध्ये सांगा की तुमची बँक कोणती होती, तुमची बँक कोणती आहे ही कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला मिळाले असतील तिसऱ्या टप्प्याचे पैसे तरी कमेंटमध्ये सांगा की तुमची बँक कोणती आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये जी माहिती समोर आणली जात आहे ती म्हणजे काय आहे की तुम्हाला पैसे का मिळत नाही आहेत. काय म्हणतात काही जण की तुमची जी बँक आहे ती जर खाजगी बँक असेल, तुमचं आधार सेडिंग जे असेल ते खाजगी बँकेला केलेलं असेल तर मग तुम्हाला पैसे येणार नाहीत. आता मित्रांनो, खरंच ही बातमी आहे का? खरंच याच्यावर विश्वास ठेवू शकता का? नाही, याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कारण अशी कुठलीही बातमी नाही, अशी कुठलंही उदाहरण नाही जी तुमची बँक आहे त्या बँकेवर काही अवलंबून नाही. तुमची बँक खाजगी असू शकते, सरकारी असू शकते, ग्रामीण असू शकते, सहकारी असू शकते, याच्यावर काही अवलंबून नाही. कोणतीही बँक असली तरी तुमचे पैसे येणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत सरकारने सांगितलेलं आहे की ज्या सगळ्या पात्र ठरतील महिला त्या सगळ्यांना पैसे येणार आहेत. तुमचा अर्ज मंजूर असेल, तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह असेल, आधार सीडिंग असेल तर 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला नक्कीच पैसे येतील.